नमो बुद्धाय. जय भीम. आपण अनेक दिवसांपासून महाकालीन तथागत गौतम बुद्ध यांचे उपदेश, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित या महान धम्मग्रंथामधून पाहत आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश जे की ह्या महान ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहेत ते आपण पाहत आहोत. बरेच मार्गदर्शक संदेश उपदेश बुद्धांनी सांगितलेले आपण पाहिलेले आहेत. निश्चितच ह्या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा एक धम्म प्रसाराचा उद्देशानं आपल्यापर्यंत हा संदेश पोहोचवण्याचं एक छोटंसं खारीचं योगदान मी देत आहे. आपण माझ्या सर्व अधम्म उपदेशांना जे काही आपण प्रतिसाद देत आहात, प्रतिक्रिया देत आहात, प्रेरणा देत आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी अंतःकरणपूर्वक आभार मानते. आज आपण पाहत आहोत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथामधील तृतीय खंडातील अधम्म म्हणजे काय. तर भगवान बुद्ध यांनी आपल्याला विविध प्रकारचे जे उपदेश दिलेले आहेत त्यापैकी त्यांचं असं म्हणणं होतं की जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन तरी काय. तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय. जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्राकृतिक कारण असले पाहिजे. कोणत्याही घटनेचा दैवी चमत्कृतीत उगम असणे मान्य नाही. कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल, परंतु जर तो बुद्धिमान असेल तर कधीतरी एके दिवशी ते त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. हा बुद्धाचा विश्वास होता आणि म्हणून दैवी चमत्कृतीवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे 3 प्रकारचे हेतू होते. किती? हे खंडन करण्यासाठी तथागत गौतम बुद्धाचे 3 प्रकारचे हेतू होते. ते हेतू कोणते आहेत? तर ते हेतू पुढील प्रमाणे आहेत की त्याचा पहिला हेतू माणसाला बुद्धिवादी बनवणे. कोणता हेतू होता? पहिला हेतू तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेले जे 3 हेतू होते देवी चमत्कृतीचे खंडन करण्याचे, त्या 3 हेतूपैकी जो पहिला हेतू होता तो पहिला हेतू म्हणजे माणसाला बुद्धिवादी बनवणं. तर माणूस बुद्धिमान कसा बनतो? हे जे बुद्धाचे उपदेश आपण ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत, तर ह्या जर आपण महापुरुषाचे ज्ञान आत्मसात केलं, विज्ञानाच्या नुसार वागलो, विविध प्रकारे जे त्यांनी उपदेश दिलेले आहेत, बुद्धिमान बनवण्यासाठी जे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे त्याचं जर आत्मसात केला तर माणूस बुद्धिमान बनू शकतो. म्हणून त्यांचा पहिला हेतू असा होता की प्रत्येक माणसाला बुद्धिवादी बनवणं. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीधर्माचा इथं प्रश्नच येत नाही. माणूस म्हणजे माणूस, तो कोणत्याही जातीधर्मातील असो, साऱ्या जगातील प्रत्येक माणसाला बुद्धिवादी बनवणं हा त्यांचा पहिला हेतू होता. त्यांचा दुसरा हेतू काय होता? तर माणसाला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा बोध लावण्यासाठी सिद्ध करणं. दुसरा काय होता? तर प्रत्येक माणसाला स्वतंत्रतापूर्वक म्हणजे आपण आपलं स्वतंत्रपूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी, म्हणजे जगात काय सत्य आहेत त्या सत्याचा शोध लावण्यासाठी प्रत्येक माणसाला सिद्ध करणं
हा त्यांचा दुसरा हेतू होता. आणि त्यांचा तिसरा हेतू काय होता, तर ज्या भ्रामक समजुती आहेत, भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात, त्यांचे उगमस्थानच नष्ट करणे. म्हणजे ज्या ज्या प्रवृत्ती त्या आहेत त्या कुठून कुठून निर्माण होतात, अशा प्रवृत्तीचं उगमस्थानच नष्ट करणं हा त्यांचा तिसरा हेतू होता. आणि म्हणून यालाच बुद्ध धम्माचा कर्मसिद्धांत किंवा हेतुवाद असं म्हणतात. तर आता आपल्या लक्षात आलं असेल की भगवान बुद्धाचा कम्मवाद म्हणजे काय. तर ह्या प्रकारचे जे 3 हेतू होते, ते तीन प्रकारचे जे हेतू आहेत ते हेतू त्यांनी इथं स्पष्ट केलेले आहेत. आणि हाच आहे तथागत बुद्ध यांनी दिलेला आपल्याला कम्मसिद्धांताचा हेतुवाद किंवा कम्मसिद्धांत याच गोष्टीला आपण म्हणू शकतो. हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवतो आणि बुद्ध धम्म बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही. आणि म्हणून असं म्हणलं जातं की तथागत गौतम बुद्धाचा धम्म हा बुद्धिवादी लोकांसाठी आहे, सर्वसामान्य लोकांसाठी आहे. ज्या ज्या क्षेत्रामध्ये लोक मोडतात त्या प्रत्येक लोकांसाठी बुद्धाचा धम्म आहे. या धम्माचं अमृत ज्यांनी ज्यांनी सेवन केले त्यांचं जीवन निश्चितच सुसफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे 3 हेतू आपण समजून निश्चितच घेतले असतील. जर आपल्यापर्यंत ते मनाला भावले असतील तर नक्कीच आपले प्रतिसाद आणि प्रतिक्रिया कळवाव्यात. साधू साधू साधू. धन्यवाद. नमो बुद्धाय.